आपण ठाण्याच्या जांभळी नाका येथील दहीहंडी उत्सवामध्ये आहोत आणि ज्याचं आयोजन दरवर्षी राजन विचारे करतात। मोठा उत्सव खरं तर तुम्ही दरवर्षी आयोजन करत असतात। यंदाच्या वर्षी काय खास आहे? कारण म्हणजे बिलकुल जागा दिसत नाही, अगदी पाय ठेवायला जागा दिसत नाही अशी गर्दी आहे। मला वाटतं यंदाचं 17वं वर्ष आहे। आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा दहीहंडी उत्सव या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये एक चांगल्या प्रकारचा उत्सव या ठिकाणी सुरू केला होता। मग ते नवरात्र उत्सव असेल, गणेशोत्सव असेल आणि तीच परंपरा जपण्याचं काम मला वाटतं आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली 17 वर्ष आम्ही करतोय। इथूनच अगदी 50 मीटर 100 मीटर अंतरावर टेंबी नाक्यावर एक साहेबांची हंडी असं त्यांनी नाव दिलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की खरी अर्थानं परंपरा आम्ही पुढे नेतोय आणि जे परंपरा पुढे नेत आहेत ते आजी होत आहेत आणि जे याच्यापासून आमच्यापासून दूर गेले ते माजी होत आहेत। मला वाटतं त्यांना आजी आणि पाजी ते पाजी लोक आहेत। त्यांना ही जनता त्यांना धडा शिकवेल, कारण त्यांनी बघितलं असेल की कशा पद्धतीने हा संबंध या महाराष्ट्रामध्ये कारोबार केलेला आहे गेल्या 10 वर्षामध्ये। कालच एक दुःखद घटना या ठिकाणी झाली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झाला होता, परंतु दुर्दैवाने 8 महिन्यामध्ये ह्या पुतळा त्या ठिकाणी कोसळून जे काय दृश्य संपूर्ण देशाने बघितलेलं आहे। कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून। आणि आज तुम्ही बघताय की कशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार होत आहेत। आज तुम्ही उदाहरण बघितलं असेल कल्याणच्या सुभेदाराचे, त्या बाबतीत सुद्धा बघितलं असेल महिलेचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होत होता। आणि आज या ठिकाणी चिमुकल्यांवरती आज नराधावाने या ठिकाणी जी काही घटना गेलेली आहे आणि असे आज कुठलीही महिला सुरक्षित नाही आहे। आज जवळजवळ 1 लाखाच्या वर ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या आज मुली बेपत्ता आहेत। आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने राम मंदिर असेल, संसद भवन असेल किंवा इतर सर्व ठिकाणे असेल, कशा पद्धतीने आज हे चालू आहे यांचा कारोबार लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेला आहे। विधानसभा निवडणूक समोर येते, राजन विचारे पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात दिसतील, उत्तर त्यांना दिलं जाईल। मला वाटतं राजन विचारे हा नेहमी मैदानात असतो आणि मैदानातून पळ काढणारा नाही, ईडीच्या ह्याला घाबरणारा नाही। आणि ईडीमुळे त्यांची जे काय कारनामे केलेले होते त्यांच्यामुळे त्यांना हे सर्व कृत्य करावं लागलं। राजन विचारे हा स्वच्छ चेहरा आहे, त्यामुळे कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि आज सच्चाईची लढाई करतो। आज सुद्धा ही लढाई जी आहे ही निष्ठेची दहीहंडी आहे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आता फक्त राहिलेले उद्धव साहेबांबरोबर। आणि जे कोण गद्दार असतील, ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेतात त्या धर्मवीरांनी सांगितलं होतं की गद्दारांना क्षमा नाही। आणि आज हे गद्दार मंडळी जे काय आज या संबंध महाराष्ट्राची वाट लावत आहेत, मला वाटतं जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।